नमस्कार. प्रवीण रिअल इस्टेट यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. 2 ते 3 महिन्यापासून खूप साऱ्या लोकांच्या कमेंट आलेल्या होत्या, की "सर आमच्या घराच्या तर किमती कमी झालेल्या आहेत, पण आम्हाला अजून अलॉटमेंट लेटर जे कोरिजेंडम अलॉटमेंट लेटर असते पर रिवाईज करून अलॉटमेंट लेटर आलेलं नाही, ते कधी येणार आहे?" तर आपल्याकडे एक बातमी आलेली आहे, की एका जे लॉटरी विनर आहेत, त्यांना जे सिडकोच्या घराच्या किमती कमी झालेल्याचं अलॉटमेंट लेटर आलेलं आहे. तर ही आनंदाची बातमी आहे. त्यामुळे सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच तुम्हाला सिडको आणि म्हाडा लॉटरीचे हेल्पफुल व्हिडिओ या चॅनलवरती मिळत असतात. 2024 मध्ये 26,000 घरांची लॉटरी निघालेली होती. सिडकोच्या वाढलेल्या अवाढव्य किमती आणि त्यामुळे नाराज झालेले जे लॉटरी विनर होते, त्या कुठेतरी किमती वाढलेल्या ते कमी होणे आवश्यक होते. त्याच्यासाठी जवळपास 8 ते 9 जवळपास 10 महिने हा लढा दिला. जे आमदार साहेब आहेत त्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत. जे स्थानिक पातळीवरती जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा सुद्धा भाग घेतलेला आहे, की सिडकोच्या घराच्या किमती कमी होणे आवश्यक आहेत. मंत्री महोदयांना सुद्धा पत्रव्यवहार झालेला आहे. मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा पत्रव्यवहार झालेले आहेत. उपमुख्यमंत्री साहेबांना सुद्धा पत्रव्यवहार झालेला आहे. म्हणजे म्हणजे हे सिडकोच्या घराच्या किमती कमी करण्यासाठी हा खूप मोठा लढा होता आणि तो लढा यशस्वी झाला आणि माननीय उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब यांनी सांगितले, की सिडकोच्या घराच्या किमती ह्या 10% कमी झालेल्या आहेत. नागपूरच्या अधिवेशनामध्ये. तर आता हे जे 2024च्या लॉटरीमध्ये जे लोकेशन होते, त्या लोकेशनच्या किमती कमी झालेल्या आहेत. परत सांगतो कन्फ्यूज होऊ नका, कारण की ऑलरेडी 2 लॉटरी सुरू आहेत सिडकोच्या. सिडको लॉटरी 4,508, एफ-सी-एफ-एस आणि नैना 61 फ्लॅट. म्हणजे अशा टोटल 3 लॉटरी सुरू आहेत. आता या 26,000 घरांच्या लॉटरीमधील जी शिल्लक राहिलेली घरे आहेत, 16,876 घरे, त्या घरांची लॉटरी सुरू आहेत. परत त्यांना प्रेफरन्स टाकण्याचा ऑप्शन 11 ते 28 तारखेपर्यंत ते ओपन झालेलं आहे. तर याच घराच्या किमती कमी झालेल्या आहेत. आता या लोकेशनमध्ये कोणते लोकेशन होते ते एकदा परत तुम्हाला रिपीट करतो. त्याच्यामध्ये वाशी होता, वाशी ट्रक टर्मिनल, त्यानंतर खारघर रेल्वे स्टेशन, त्यानंतर खारघर सेक्टर 14 ईडब्ल्यूएस एलआयजी, त्यानंतर कळंबोली, त्यानंतर पनवेल बस टर्मिनल्स, त्यानंतर तळोजा नोडमधील 3 सेक्टर होते जसे की सेक्टर 28, त्यानंतर तळोजा सेक्टर 39, तळोजा सेक्टर 37A, मानसरोवर खांदेश्वर रेल्वे स्टेशनच्या लगतचे जे प्रोजेक्ट आहेत ते, त्यानंतर उल्वे बामणडोंगरी खारकोपर ईडब्ल्यूएस एलआयजी 16 लोकेशन होती. या लोकेशनच्या किमती कमी झालेल्या आहेत. आता आपण जे 2024च्या लॉटरीमध्ये जे विनर होते त्यांना जे अलॉटमेंट लेटर आलेले आहेत ते आणि सिडकोने जे कमी केलेले आहेत ते अलॉटमेंट लेटर आलेलं आहे. आता हे अलॉटमेंट लेटर कुठे आलेलं आहे, ते कसे आलेले आहेत, कसं डाउनलोड करायचं त्याची माहिती आपण आता स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. चला आपण त्या व्हिडिओला आता सुरुवात करू. बघा सिडको लॉटरीमध्ये 26,000 घरांच्या लॉटरीमधील हे एक अलॉटमेंट लेटर आहे. त्याच्यामधील जे सिडकोची घराची किंमत सांगितलेली आहे, सेल्स प्राइस 26,01,477 रुपये. त्यानंतर इन्सिडेंटल चार्ज 12,530. टोटल घराची किंमत झाली 26,14,000 रुपये. त्यानंतर बुकिंग अमाउंट 75,000 रुपये तुम्ही पेमेंट केलेले आहे आणि कन्फर्मेशन अमाउंट 75,000 रुपये तुम्ही पेमेंट केलेलं होतं. म्हणजे टोटल घराची किंमत ही 26,01,000 होती. त्याच्यामधून तुमचे 3,00,000 रुपये कमी करण्यात आले. म्हणजे तुमचे 24,51,000 रुपये तुम्हाला पेमेंट करायचं होतं. जे तुम्ही 1,50,000 भरल्यानंतर. आता जे तुम्ही पेमेंट केलेले आहेत, ते अलॉटमेंट लेटर आपण खाली लावलेले आहेत आणि सिडकोने जे 10% घराच्या किमती कमी केलेल्या आहेत, ते अलॉटमेंट लेटर वरच्या दिशेने लावलेले आहेत. म्हणजे एकाच लोकेशनचं आहे. ही पूर्ण माहिती आपण कुठे आलेली आहे, कसं अपडेट होणार आहे, कोणत्या लोकेशनचं, ते सर्व माहिती आपण पुढे पाहणार आहोत. आता याच्यामध्ये जे घराच्या 10% किमती कमी झालेल्या आहेत, ते 23,42,000 आणि सेल्स प्राइस सांगितली त्यांनी. इन्सिडेंटल चार्जेस सांगले 12,530. टोटल झाले 23,54,860. बुकिंग अमाउंट तुम्ही 75,000 पेमेंट केलेलं आहे. कन्फर्मेशन अमाउंट 75,000 पेमेंट केलेलं आहे. म्हणजे तुम्हाला आता घराची किंमत झाली ही 21,92,330 रुपये. म्हणजे अशी ही जे रिवाइज अलॉटमेंट लेटर म्हणतात ते आलेले आहेत. तर हे आपण जे सिडकोच्या घराच्या किमती जे पूर्वी होत्या त्या आणि कमी झालेल्या असं ते दोन्ही अलॉटमेंट लेटरवरील जे किमती आहेत ते आलेले आहेत. आता हे जे आपल्यामधील जे सिडको लॉटरी विनर आहेत त्यांनी हे पाठवलेलं आहेत. हे आपल्याला तळोजा सेक्टर 39 मधील लोकेशनचं हे अलॉटमेंट लेटर आलेलं आहे. बाकीचे जे लॉटरी विनर आहेत त्यांच्याशी बोलल्यानुसार त्यांनी असं सांगितलंय, की "सर आम्हाला अजून असं कोणत्याही प्रकारचं अपडेट आलेलं नाही. आम्ही मोबाईलवरती सुद्धा लॉग इन केलं, आम्ही पीसीवरती सुद्धा लॉग इन केलं." बघा त्या काही ज्यांना अलॉटमेंट लेटर आलेलं आहे त्यांचं असं ऑप्शन आलेलं आहे. म्हणजे
जे अलॉटमेंट लेटर आणि कॉरिजेंडम अलॉटमेंट लेटर असे 2 ऑप्शन झालेले आहेत. म्हणजे ज्यांचं अपडेट झालेलं आहे त्यांना हे अलॉटमेंट लेटर तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता 10% सिडकोच्या घराच्या किमती कमी झाल्याचं. तर असे हे सिडको लॉटरीमधील जे किमती आहेत, ते कमी झाल्याचं अलॉटमेंट लेटर आपण बघितलेले आहेत. आता खूप साऱ्या लोकांच्या कमेंट असणार, की "सर अजून आम्हाला आलेलं नाही. आम्हाला कधी येणार आहेत? आम्हाला अजून अलॉटमेंट लेटर आलेले नाहीत." वाशी ट्रक टर्मिनस आणि जे खारकोपर लॉटरीमधील जे लोकेशन आहेत. तर बघा, आपल्याकडे जशी माहिती येते तशी माहिती आपण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. जर याच्या व्यतिरिक्त जर आणखी कोणत्या लोकेशनचं जर कोणाला अलॉटमेंट लेटर आलेलं असेल किंवा काही अपडेट झालेलं असेल, तुम्ही एकदा तुमच्या जे ॲप आहेत, त्या ॲपमध्ये सुद्धा चेक करा किंवा तुम्ही सिडकॉम साइटवरती जाऊन सुद्धा तुम्ही चेक करा. तर अशी ही माहिती आपण बघितलेली आहे. व्हिडिओ महत्त्वपूर्ण होता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूच असा आणखी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.